आषाढ महिन्यातला पौर्णिमेच्या आधीचा गुरुवार, गुरुपौर्णिमा येत्या रविवारी संपन्न होणार आहे. त्या आधीचा हा गुरुवार, त्यामुळे आजचं प्रवचन हे दरवर्षीप्रमाणे जीवनामध्ये गुरुची काय आवश्यकता असते किंवा गुरुशिवाय कोणत्याही सिद्धी, कुठल्याही मंत्र, कुठल्याही उपासना फलीभूत होत नाही, त्याचं मुख्य काय कारण असावं यावरती आपण दरवर्षी देत असतो, जेणेकरून माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याने कुठेतरी शिष्यत्व स्वीकारावं, कोणाला तरी गुरुत्व द्यावं. त्या कारणे हा गुरु शिष्याचा परम पावन दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. त्या कारणे आपल्या जीवनात गुरूंचं काय महत्व असावं यावरचं आजचं प्रवचन. दत्त संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व गुरुला प्राप्त आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये गुरुला महत्व आहे, परंतु दत्त संप्रदायामध्ये ते महत्व जास्त असण्याचं कारण, हा जो दत्त संप्रदाय आहे याचे आद्य गुरु दत्तात्रय यांनी समाजाला अंधकारातून दूर करण्याचं काम केलं, म्हणून त्यांना सर्वांचे गुरु गुरुदेव दत्त म्हणले जाते. इतर देवाला गुरुदेव हा शब्द लावून त्याचा उच्चार करत नाही, पण दत्त महाराजांना गुरुदेव दत्त म्हटलं जातं. याचं कारण काय? ते त्रिभुवनाचे गुरु त्या ठिकाणी आहेत. असे दत्तात्रय महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये 24 जणांना गुरुतत्व दिलं. 24 जणांकडून दत्त महाराज स्वतः काहीतरी शिकले. असं म्हणलं जातं की दत्त महाराजांना 24 गुरु केले. हा शब्द खरं चुकीचा. 24 गुरूंना महाराजांनी आपलं गुरुस्थान दिलं किंवा त्यांच्याकडून ते काहीतरी शिकले. त्यामध्ये असा एक अभंग पण आहे, जोरे जयाचा घेताला गुण तू म्या गुरु केला जाण, गुरुशाले अपारपणे जग समस्त गुरु दिसे. हा अभंग तंतोतंत दत्त महाराजांच्या गुरु प्रणालीला त्या ठिकाणी जोडला जातो. कारण दत्त महाराजांचा पहिला गुरु तो म्हणजे पाणी. नदीला गुरु केलं महाराजांनी, पाण्याला गुरु केलं. काय कारण पाण्याला गुरु करण्याचं? ब्रह्मा विष्णू महेश हे तीन मुख्य देवता, शिवदेवता, शिवापासून ब्रह्मा आणि विष्णूची उत्पत्ती, ब्रह्मापासून 7 मुलांची उत्पत्ती, त्यातल्या आत्रेचा मुलगा दत्तात्रेय. म्हणजे किती अनादिपूर्व अवतार आहे, चराचराच्या पूर्वीचा अवतार आहे. तरी सुद्धा गुरु जीवनामध्ये गुरुस्थान दिलं. कुणाला दिलं? पहिलं स्थान पाण्याला दिलं, नदीतल्या पाण्याला दिलं. का दिलं? मुख्य कारण पाण्याचा भाव म्हणजे काय? निरेच्छ भाव. निरेच्छ म्हणजे काय? कुठलीही इच्छा न ठेवता स्वतःला अर्पण करून देणं. हा पाण्याचा गुण दत्त महाराजांनी घेतला आणि दत्तात्रय प्रभूंनी पाण्याला आपलं गुरुस्थान दिलं. अजून सोपं समजून सांगतो, एवढं अवघड कळायचं नाही. विहिरीचं पाणी बाहेर काढलं, मिरचीच्या ओरात दिलं. एका ओराचे 3 भाग केले. मिरची जपली, एका ओराने मिरचीला पाणी दिलं, एका भागाचं पाणी त्या ठिकाणी कारल्याला दिलं आणि एका भागाचं पाणी आंब्याला दिलं. कालांतरानं 3 वृक्ष चांगले आले. मिरची काढली, कशी लागली? कारलं काढलं, कसं लागलं? आंबा काढला, कसं लागला? काय कारण? पाणी तर तेच आहे. सांगण्याचं तात्पर्य, पाण्यातून इच्छाच नसवली त्याला. तू जसा आहे, मी तुझ्याकडे आहे तसा येणार आहे. त्याच्यानंतर तुला जसं व्हायचंय तशा तुझ्या गुणामध्ये मी सामील होणार आहे. माझं कोणतंही अस्तित्व ठेवणार नाही. निरेच्छ. अजून सोपं सांगायचं, पाण्याला स्वतंत्र कुठला रंग नाही. पाण्यामध्ये जो रंग टाकतात तो त्या ठिकाणी पाणी स्वतःमध्ये करून निरेच्छ भाव पाण्याला दिला. दुसरा गुरु सूर्याला केलं. त्रिभुवन चालवणारा तो सर्वत्र सूर्य नारायण, त्याला गुरुस्थान दत्त महाराजांनी. काय द्यायचं काम? समानता. सूर्याकडून काय गुण घेतला?
समानता, समानता, सर्वांना सामान्य आहे. हा वरिष्ठ जातीचा आहे म्हणून याच्या घरावर कधी जास्त ऊन पडले असं झाले का? हा जास्त श्रीमंत आहे म्हणून याच्या घरावरती जास्त सावली पडली असं कधी झाले का? हा भाव सूर्यानं कधीच धरला नाही. रंक, राव, गरीब, श्रीमंत, पैसेवाला हा कुठलाच भेदाभेद सूर्याने ठेवला नाही. सर्वांना समानतेनं प्रकाश देणे हा भाव सूर्याने धरला. कारण सूर्यानं बोलतो तुम्हाला. महाराजांचा एक गुरु ऐकताल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराजांनी एका वेश्येला गुरुस्थान दिलं. का दिला असावं? तर एक वेश्या एका गावामध्ये त्या ठिकाणी असताना रोज तिच्या कामाचा वेळ संपल्यानंतर ती त्या ठिकाणी तिच्या वेश्य व्यवसायासाठी दारामध्ये उभी राहायची आणि त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये चूल पेटेल का या हेतून कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीची वाट बघत असायची. जो तिचा व्यवसाय आहे तो ती करत होती. त्या व्यवसायाप्रमाणे त्या ठिकाणी तिचं पोट चाललं होतं. एक दिवस एक संन्यासी तिच्या दारामध्ये आला आणि अशीच दत्त महाराज त्रिभुवनात संचार करतात. दत्त महाराज कधीच एका जागी थांबले नाही आणि अजून थांबणारही नाही. त्रिभुवनात संचार करत असताना त्या वेश्येच्या वस्तीच्या तिथून महाराजांची फेरी चालली होती आणि नेमका एक संन्यासी त्या वेश्येच्या दारामध्ये आला आणि त्या संन्याशाने त्या वेश्येला उपदेश केला. वेळ झाली होती रात्री 12ची. सकाळी 7 वाजता ती वेश्या उभी राहिली होती. रात्री 12 वाजले तरी सुद्धा त्या दिवशी तिला एकही गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. मनाला अतिशय खजील झाली होती, पोटामध्ये भूक होती, परंतु पैसे झाले नाही तर अन्न पेटणार, चूल पेटणार. अंतःकरण ढवळून निघालं होतं. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत आणि दत्त महाराजांची फेरी त्या जागेने चालली होती. एक संन्यासी दारात आला. त्याने तिला म्हणालं, एकच वाक्य बोलली, एकच वाक्य, अंतःकरणापासून तू वाट पाहतेस, इतकी वाट जर देवाची पाहिजे असती तर आतापर्यंत देव आला असता. हे वाक्य तिच्या मनाला इतकं खरंच लागलं की जर मी ह्या तळमळीनं अन्न पाणी सर्व त्याग करून जर देवाची उपासना केली असती, देवाचा धावा केला असता तर आतापर्यंत भगवंत आला असता. पण या तुच्छ पोटासाठी मी या ठिकाणी गेली. एकच उद्देश पुरेसा झाला. मनातला सगळा बळ निघून गेला. त्या दिवशीपासून तिने सत्संग चालू केला आणि त्यामुळं तिच्या जीवनात घडलेली ती घटना म्हणून देवाने तिला गुरुस्थान दिलं. हातातलं कंगण, हातामध्ये कंगण घालतात महिला, पुरुष घालतात कड. त्या कड्याला दत्त महाराजांनी गुरुस्थान दिलं. का दिलं? तर त्या ठिकाणी त्याचं विकार नाही का? महाराजांना पंचमहाभूतातून महाराजांनी खूप शिकले. पंचमहाभूताला गुरु केला महाराजांनी. दत्त महाराजांचा असा स्वैर संचार चालला होता. एका झोपडीच्या ठिकाणी ती उभी राहिली होती आणि एका मुलीला बघायला त्या ठिकाणी त्या घरात पाहुणे आले होते. एका मुलीचा बघण्याचा कार्यक्रम चालू होता. पण गंमत अशी झाली होती, 2 घरं होती. पुढच्या घरामध्ये बघण्याचा कार्यक्रम चालला होता, मागं मास घर म्हणजे किचन होतं. त्या मास घरामध्ये त्या ठिकाणी त्या मुलीची सगळी घरची थांबली होती. पूर्वी अशी पद्धत होती, गडी माणसं त्या ठिकाणी बैठक करायची, बायका माणसं बाहेर येत नसायच्या. तर सगळ्या महिला आतमध्ये होत्या आणि त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ती मुलगी बघायचा कार्यक्रम झाला. त्या मुलीला पाहिलं, त्या ठिकाणी ते आतमध्ये आले. मुलगी आत आल्याच्या नंतर पाहुण्यांना पूर्वी जेवण घालून पाठवायचं. आपले कांदा पोहे वगैरे आता आले. पूर्वी जेवण घालून पाठवायची पद्धत होती. एक गडबड अशी होती, ती जी मुलगी होती त्या मुलीची जी मोठी बहीण होती ती नांदत नव्हती. ती माहेरी आली होती, ती नांदत नव्हती. तर पूर्वी असं असायचं, एखाद्याच्या घरात जर एखादी न नांदणारी मुलगी असेल तर दुसऱ्या मुलीच्या लग्नाला अडचण यायची. त्या कारणे ती मुलगी घरातच त्यांनी लपवून ठेवली होती. तिच्याबद्दल काय बाहेर सांगितलं नव्हतं. आणि आता पाहुणे रावल्याने तर सगळं लग्न ठरल्याच जमा, म्हणजे गोडाचा स्वयंपाक करा, सगळं ठरल्याच जमा. पुरण वाटायचे. पूर्वी कशा वाटायचे? पाट्यावर. तर पाट्यावरती ती म्हणजे तू वाटणार. तर त्या घरी तिची मोठी बहीण होती, ती पुरण वाटायला बसली. तर तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. तर बांगड्यांचा आवाज व्हायला लागला. तर आवाज व्हायला लागला तर त्यांच्या मनात असं आलं आईच्या की जर यांना कळलं की यांची मोठी बहीण सुद्धा आतमध्ये आहे आणि ती नांदत नाहीये, तिचं लग्न होईल, म्हणून तिच्या आई म्हणजे तू बांगडी उतरून ठेव. मग तिने एक बांगडी उतरली तरी सुद्धा बांगडी वाजायची.
दुसरे बांगडे उजळले तरी सुद्धा. आणि हे सगळं दत्त महाराज खिडकीतून बघत होते, यांचं काय चाललंय बायांचं. असं करत 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 त्या स्त्रीने सगळ्या बांगड्या उतरवल्या, फक्त एक बांगडी ह्या हातात आणि एक बांगडी ह्या हातात. का? सुवासिनीचं लक्षणे हातामध्ये बांगडी अति गरजेची काचीची. त्या ठिकाणी दोनच बांगड्या हातामध्ये राहिल्या आणि आता वाजलं का? हातामध्ये जर एकच बांगडी असेल तर वाजेल का? त्यावेळेस तत्व शिकले दत्त महाराज. ज्या वेळेस समग्र समाज एकवटतो त्यावेळेस वाद होतात, आणि ज्यावेळेस आपण एकटं राहील त्यावेळेस काय वाद होईल का? हा गुण घेतला कंगनाकडून, एकांतवास हा गुण घेतला. एकटा असला तर वाजणार नाही, दोन जरी आले तरी थोडं वाजेल, तीन आले तरी थोडं वाजेल. काही लोक म्हणतात आमच्या घरात भांडणं होतात, दोन भाऊ जर असतील त्यांच्या दोन बायका आल्या की भांडणं झाली की काय म्हणतात, अहो घरी भांड्याला भांडं लागायचं. आपण कशाला भांड्याला भांडी लावता, भांडी सेपरेट ठेवा ना. असं म्हणल्यावर महाराज घरी पळायचं. पण भांड्याला भांडं लागणार आहे तर भांडी सेपरेट ठेवावी, हे माझं मत आहे, जे दत्तात्रयाचं मत होते. कसं? कंगनाच्या माध्यमातून मी सांगितलं. महाराजांनी एक गुरु केला, अजगर. अजगराला का गुरु केला असेल? अजगराचा एक गुण आहे, मला माहिती नाही. अजगर असा प्राणी आहे की तो पडून राहतो, जोपर्यंत त्याच्या समोर त्याचं भक्ष्य येत नाही, त्याच्या दृष्टीच्या नजरेमध्ये त्याचं भक्ष्य येत नाही, तोपर्यंत तो जागचा हलत नाही. ज्यावेळेस त्याला ती गोष्ट दिसते त्यावेळेस तो त्याच्यावर झडप घालतो आणि ती गिळून घेतो. निरपेक्ष भाव अजगराकडून महाराज शिकले. काय? तर आपण जीवनामध्ये इतक्या अपेक्षा करतो त्याने खूप दुःख येतं माणसाला. जी संधी येईल ती सोडू नये. संधी सोडणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण, आळशीपणाचं लक्षण. तुकाराम महाराजांचा एक अभंग होता, ठेवले आनंदी तैशीचे राहावे चित्ते असू दे समाधान. याचा चुकीचा अर्थ माणसांनी घेतला. त्यांनी अर्थ काही कसा घेतला की बाबा ठेवले आनंदी तैशीचे राहावे, म्हणजे बाबा आपण गहू करतोय ना वावरात, 5 एकरात आपले वडील गहू करायचे ना, आपण सुद्धा गहूच करायचा. एखादा सांगतोय अहो पीक बदला, मातीची तुमच्या हे बदलेल, तिथला ऊस चांगला येत नाही. ठेवलेली आनंदी तैशीची अहो तिथे डेव्हलपमेंट करा, तिथे एखादी बिल्डिंग बांधा, भाड्याला द्या, भाडे येईल, त्या भाड्यातून दुसरीकडे काहीतरी अजून धंदा करा, 4 गाया घ्या, त्याचा बिझनेस. ठेवलेली आनंदी. अहो ठेवलेली आनंदी तैशीची नावे कशासाठी लिहिलेले? बाबा तुझ्या नशिबात 5 एकर घातलंय तर त्याला फुलून मोठं कर, दुसऱ्याचं 10 एकर बघून मनात जळू नको म्हणून सांगितलं. ठेवले आनंदी तैशीचे राहावे चित्ते असू दे समाधान, दुसऱ्याकडे बघून जळू नको म्हणून महाराजांना आपण दिलेलं. तुमचं आहे ते घालवा असं नाही सांगितलं, किंवा आहे त्याच्यात बसून राहा बसून खा असं नाही सांगितलं. तसं अजगराकडून गुण काय घेतला? जे समोर भक्ष्य येईल ते खायचं, आधी गिळून घ्यायचं, गेल्यानंतर बघायचं बसतं का नाही ते सगळं तो विषय नंतर. अजगर बघा काय प्राणी आहे ते लवकर बघत नाही, आपल्याला गिळता येईल का तो? आपली तेवढी कॅपॅसिटी काय ते बघतं आणि गिळून घेतं, आणि गेल्यावरती पचलं तर पचलं, नाही तर परत बाहेर टाकून देतं. अजगराचा हाव नाही. तसं माणसाने संधी आली तर सोडू नये, संधी उचलावी, लगेच उचलावी, पण वनवन फिरू नये, त्याने मृत्यू होऊ शकतो. वनवन फिरू नये कशा अर्थे? अपेक्षा हव्यासाच्या मागे. असा अजगर गुरु केला. एक शिकारी गुरु केलाय महाराजांना, शिकारी. तो कसा केला ते पण ऐका. एक पारधी शिकारी त्याच्या बाणाला टोक लावत बसला होता. काय करत होता? बाणाला टोक लावत होता. बाण इतका बारीक करायचा होता त्याला की तो पक्षाचा वेग बरोबर येईल, आणि तो बाणाचं टोक करत असताना तो बसला होता त्याच्या चौकातल्या दुकानामध्ये, आणि महाभयंकर मोठी एका राजाची सवारी दुसऱ्या राज्यावरती चालली होती त्या ठिकाणी आक्रमण करायला. त्या ठिकाणी ते हत्ती घोडे वगैरे घेऊन तो राजा त्या ठिकाणी 5000 पायदळ घेऊन तो राजा निघून गेला, आणि हा बसला होता दुपारी 3 वाजता टोक काढायला. 6 वाजेपर्यंत ह्याने इतकं सुंदर टोक काढलं त्या बाणाचं. आणि तिथे परराज्यातला त्या ठिकाणी एक व्यक्ती शिकारी, एक त्यांचा गुप्त हेर त्या ठिकाणी आला, आणि त्याला विचारलं. त्याचं चाललं होतं, त्याचं लक्षच नव्हतं. तो म्हणाला काय रे, ह्या ठिकाणावरून आता राजाची काही सवारी वगैरे गेली का? तर त्याला तो बाण त्या ठिकाणी बाजूला ठेवला, त्याला विष लावलं, बाणाला विष लावायचं, विष लावून बाजूला ठेवलं. तो म्हणला काही कल्पना नाही बाबा. तो म्हणाला तू कधी आला? मी आलोय, बरेच वेळ झाले, 3 वाजताच मी आलोय.
परंतु मला तर काही कल्पना नाही. अरे तू चौकात बसलाय, अरे हो पण मी बाणाला टोक काढत होतो. आणि महाराज त्या ठिकाणी महाराजांची फेरी चालली होती, महाराजांनी ती बघितली. एकाग्रता हा गुण त्या व्यक्तीकडून घेतला. अरे समोरून काहीही जाऊ दे, राजा जाऊ दे, 5,000चं पायदळ जाऊ दे, हत्ती जाऊ दे, घोडे जाऊ दे, जे काम मला देवानं दिले, जे माझं त्यावेळेस लक्ष आहे त्याच्यावरती माझं लक्ष पाहिजे. काही लोकांचं आता मी इथं आल्यानंतर सांगतो मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा. मोबाईल द्यायला आहे का मोबाईलवर तुम्हाला दृष्टांत द्यायचं, कारण पटेल ते पाव माणसानं पसेल ते एकाव. तरी सुद्धा काही लोक दुर्लक्ष करतात नेहमीप्रमाणे, कारण ते काहीतरी हेतू धरून आलेले असतात. प्रवचन ऐकायला आलेली सगळी लोक प्रवचन ऐकले येत नाही, काही लोकांच्या अपेक्षेने आलेले. सांगण्यास तात्पर्य काय, मोबाईल वाचल्यानंतर माणसाचं लक्ष तिकडे जातं. एवढंच काय, आता इथून एखादी गाडी आली होती, अहो तिकडे राजाची सवारी चालली होती, तो बिचारा बांध तोडून बसला होता. मी इतकं महत्वाचं ज्ञान सांगतोय, तरी गाडी आली तरी बायका तिकडे बनणार, कृष्ण सोडून तिकडे बनणार. एकाग्रता काय होते, भंग पावते. आणि एकाग्रता भंग करू नये, एकाग्र राहावा हा गुण दत्त महाराज ते शिकाऱ्याकडून शिकले, म्हणून त्याला दिलं त्या ठिकाणी शिष्य. मधमाशीच्या पोळ्यातल्या मधमाशीला महाराजांनी गुरु केलं. काय केलं असावं. महाराज त्या ठिकाणी एकदा कडुलिंबाच्या झाडाखाली बसले होते. महाराजांचं आवडतीचं झाड औदुंब, पण कडुलिंब अमृत वृक्ष आहे, अमृताच्या थेंबापासून कडुलिंबाची निर्मिती, म्हणून त्या कडुलिंबाच्या झाडाला बसले होते आणि बघत होते. ते भलं मोठं त्या ठिकाणी मोवाळ त्या कडुलिंबाला लागलं आणि त्या ठिकाणी भरपूर माशांनी त्या ठिकाणी ते मोड केलं. महाराज त्या ठिकाणी अदृश्य रूपात बसले होते. त्या गावातली काही माणसं आली, त्यांनी एका बांबूला वरती जाळाचा हे लावला, त्या जाळाच्या धुराने त्या आधी त्या माशा आंधळ्या गेल्या आणि त्याच्यानंतर कोराडीच्या एका गावात ते मोळ पाडलं. सगळ्या माशा उडून गेल्या, काही मरून गेल्या, काही उडून गेल्या. महाराजांना त्या ठिकाणी काय शिकलं, संसारात असताना माणूस इतकं मध गोळा करतो. मध म्हणजे काय, संपत्ती, आणि ती संपत्ती सगळं गोळा करून ठेवतो. आणि असाच एखाद्या दिवशी एखादा त्या गावातला माणूस ती मध घेऊन जातो. मध कुणी खाल्लं, मध खाल्लं कुणी, गावातल्या माणसाने, आणि गोळा कोण केलं, तुमची संपत्ती खाल्ली कोणी, तुमच्या पोरांनी, आणि तेच खायला. तरी सुद्धा माणसाच्या मनातली भूमिका जात नाही की आपण दान करावं, आपण धर्म करावा, आपण तीर्थयात्रा फिराव्या, आपण त्या ठिकाणी कुठेतरी जावं. तरी माणसाचं आई वडिलाचं चित्त कसं, माझ्या मुलासाठी होईल, माझ्या मुलासाठी होईल. इतकं मध गोळा करून 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 शेवटी मुलानं माझ्या माशाचं चोळ शिकून टाकलं. काय करणार, गेलं मधही गेलं, सगळं गेलं. अंतःकरण दुःखी झालं त्यावेळेस. म्हणून काय सांगितलं, संसारात असताना आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या, पैसा कमवा, 100% कमवा, पण असा ज्या पैशामध्ये तुमचं मन शेवटपर्यंत राहील असा पैसा गोळा करून ठेवू नका. पुढचा जन्म नागाचा मिळतो. पूर्वी बँका नव्हत्या, गुप्त धन करायची, घरामध्ये चुलीच्या खाली पैसे ठेवायचे, सोनं ठेवायचं. मृत्यू झाला तर नाग बनून त्या येणीवरती यावं, कारण माझे पैसे इथेच असं म्हणून. असे महाराजांनी जीवनामध्ये 24 गुरूंना आपलं स्थान दिलं. हे सांगायचं तात्पर्य झालं, महाराज कुणाकडून काय शिकले आणि तो गुण त्यांनी स्वतः घेतला. याच्यातून महाराजांना हे नाही सांगायचं की जीवनात तुम्ही 24 गुरु करा किंवा वेगवेगळे गुरु बदला. तुम्ही प्रत्येकाकडून काहीतरी तत्व शिका आणि त्याचं गुरुस्थान त्याला द्या. म्हणून महाराजांनी हे आपल्याला आदर्श घालून दिले. हा झाला भाग कशाचा, शिकण्याचा. पण मला सांगायचा भाग कुठला, उद्धाराचा. आपल्या भारताचे पंतप्रधान कोण, नरेंद्र मोदी, बरोबर. पंतप्रधानाच्या हातात संपूर्ण भारताचे वर असतात ना. कोणाकोणाकडे नंबर आहे, बरं त्यांच्या पीएनचा नंबर आहे का, मोदीच्या पीएनचा नंबर आहे का, नाही ना नंबर. भारत देश चालवणाऱ्या पंतप्रधानांच्या पर्यंत आपला संपर्क पोहोचू शकत नाही. लवकर म्हणण्यापेक्षा अगदी थोड्या व्यक्तींचा पोहोचू शकतो, पण जनसामान्यांचा पोहोचू शकत नाही. तर
अनंत पृथ्वी चालवणाऱ्या मालकापर्यंत तुमचा आवाज पोहोचणं किती अवघड आहे. फक्त भारताचा व्यवहार कोण बघतात, पंतप्रधान बघतात, तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग जग चालणारा देव भेटणं काही सोपं आहे का? 11 गुरुवार आलून पाणी घातलं मी, 11 माळा जप केल्या, 3 अध्याय गुरुचरित्र वाचले. मोकळा बसलाय का तो भेटायला? नाही भेटू शकत, भेटूच शकत नाही. अहो, ज्याच्या मागे जितका व्याप त्याच्या मागे तितका ताप, त्याला प्राप्त करणं तितकं सोपं नाही. तरी सुद्धा हा अनेकांना भेटला का? तर देश चालवणारा माणूस आहे आणि इथं बसलेला भगवंत आहे. हा फरक आहे. इतके व्यापक सुद्धा. अहो, एक विचार करा ना, आज आपण इथं आरती करतोय, अशा आरती त्याच्या कित्येक ठिकाणी होतात, इतकी लोक त्याला भेटायला जातात, आणि तो त्या ठिकाणी जनाबाईचं दळण दळायला गेला, म्हणजे काय म्हणावे देवाला? तिचं एकटीच दळण दळायला देव गेला, म्हणजे कसा, कुठल्या प्रेमाला बोलतोय हा, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तो भगवंत आहे, तो माणूस नाहीये पैशाला बोलायला, तो भक्तीला बोललाय म्हणून तो त्या ठिकाणी गेला. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायात घुसलेला काटा काढायला भगवंत गेला, आणि ती दररोज नाश्त्याला देवाला 10 शिव्या द्यायची. महाराजांच्या पत्नी नाश्त्याला 10 शिव्या रोज पांडुरंगाला, आणि त्यांच्या पायातला काटा काढायला भगवंत गेला. ओळख नव्हती का? शिव्या द्यायची. का गेला? एकाग्रता. का गेला देव? भक्तीसाठी गेला. सांगण्याचं तात्पर्य, गुरु का करावा जीवनामध्ये? आता जे सांगितले हे झाले शिक्षक. शिक्षक म्हणजे आपल्याला जे शिकवतात किंवा ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिक्षा प्राप्त करतो. पण गुरु म्हणजे काय ते मला सांगायचंय. गुरु म्हणजे भगवंताला आणि तुम्हाला जोडून देणारं मधलं माध्यम म्हणजे गुरु आहे. आणि ते कसं, हे उदाहरणातून सांगून देऊन आजचं प्रवचन संपून जातं. आज घडीला तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित अतिप्रतिष्ठित व्यक्तीला भेटायचे, त्याला भेटण्यासाठी तुम्ही काय पर्याय निवडता? पहिलं म्हणजे तुम्ही त्याच्या घरी जाऊ शकता. दुसरं म्हणजे काय करू शकता? त्याचा नंबर मिळता का बघता ना. डायरेक्ट घरी कसं घेतलं नाही करत, इथं जायचं काम, फोन उचलतो का ते बघावं, तिथून कळून. आज घडीला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटायचं तर माणूस काय करतो? एक तर त्याच्या घरी जातो, दुसरी गोष्ट त्याला फोनच्या माध्यमातून संपर्क करायला बघतो, किंवा तिसरं कोणी मध्यस्थ मिळतोय का बघतो, त्याला ओळखतोय, त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचून देतो. ह्या 3 गोष्टीशिवाय तसं त्या व्यक्तीला भेटणं अति अवघड. आता आपण थोडा पुढचा विचार करू. आपल्याला भेटायचंय कुणाला? भगवंताला. भगवंताच्या घरी आपण जाऊ शकतो का? जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी हात येऊनच ठेवावा लागेल आणि संध्याकाळी दाव घ्यावं लागेल. त्यावेळेस आपण कुठं जाईल? देवाच्या घरी. पण ती बी सांगू शकत नाही त्याच्याच घरी जाईल का, कारण वेळेच्या आधी संपवल्यामुळे ती तिकडे लोक आहे, त्याच्यातच अडकून पडलं ट्रॉफिक मध्ये, संपलं. त्याच्या घरी हात घेऊन तर जाऊ शकत नाही, रक्तामासाचा देह खराब आहे. मग जायचं तर देहाने आपण जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, नंबर कसा मिळतो? ते बघितलं पाहिजे. देवाचा नंबर आहे, तुम्ही नाही म्हणताय कारण तुम्हाला माहित नाही. मोदीजींकडे फोन आहे का? अहो, फोन असणारच की, फोन नाही कसा? फोन द्यायचा माणूस आहे का? मोदीकडे फोन आहे पण आपल्याकडे नंबर नाही. बरं, त्यांच्या पीएकडे तर आहे का? आपल्याकडे नंबर आहे का? भगवंताकडे फोन आहे ना, नंबर आपल्याकडे नाही, हा आपला दोष. जसं एक नंबर दाबला की एखाद्या व्यक्तीपर्यंत तो फोन जातो, तसं एखादा मंत्र जपला की आपली इच्छाशक्ती त्या देवापर्यंत जाते. म्हणजे देवाचा नंबर काय आहे? तर त्या देवतेचा मंत्र हाच त्याचा नंबर आहे. एक मंत्र हा नंबर आहे. ठीक आहे, तुम्हाला कोण देईल? जीवनात जो आपल्याला तो मंत्र देईल तो आपला झाला गुरु.
हा देह मोबाईल आहे, नीट नाही का, डोक्याच्या बाहेर जाणार नाही म्हणून सोपं उदाहरण देतो, तुमची जिव्हाळ्याचं उदाहरण करा. तुमचा देह जो आहे, तुम्ही स्वतः जे, तुम्ही एक मोबाईल आहे, ह्याच्यातून तुम्हाला भगवंताला डायलिंग करायची. तुम्हाला काय पाहिजे? बेसिक गोष्टी, नंबर पाहिजे, बरोबर आहे. हा कोणाकडून मिळेल? ज्याच्याकडून मिळेल तो आपला कोण झाला? गुरु झाला. का? आज घडीला जर तुम्हाला तुमच्या शेजारच्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर नंबर लागतोय, पण नंबर कोणत्या तरी कार्डाचा लागतो. आयडिया, एअरटेल, वोडाफोन, जिओ, कुठले तरी कार्ड पाहिजे ना. मग आपल्या देहामध्ये कुठलं तरी कार्ड गेलं पाहिजे, म्हणजे आपण कुठल्या तरी संप्रदायाला कनेक्ट झालं पाहिजे. एक कार्ड म्हणजे संप्रदाय, ज्या संप्रदायाला आपण कनेक्ट आहे. कोणी वारकरी संप्रदायातून मंत्र घेतं, कोणी महानभाऊ संप्रदायातून घेतं, कोणी दत्त संप्रदायातून घेतं, कोणी आराधी संप्रदायातून घेतं, कोणी जोगती संप्रदायातून घेतं. संप्रदाय भिन्न भिन्न आहेत. हे संप्रदाय म्हणजे कार्डाच्या कंपन्या आहेत. त्याच्यातून मिळणारा नंबर म्हणजे तुमचा मंत्र आहे, जपाचा. ठीक आहे, चला, कार्ड मिळालं, मंत्रही मिळाला. तिसरी गोष्ट काय? रेंज. रेंज पाहिजे ना. रेंज म्हणजे काय? रेंज म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहणं. आपला जो गुरु आहे, ज्याला आपण गुरुस्थान दिलंय, त्याच्या सान्निध्यात राहणं म्हणजे रेंज मध्ये राहणं, चार्जिंग मध्ये राहणं. चार्जिंग संपलं, मोबाईल स्विच ऑफ झाला, रेंज गेली, उपयोग होईल का? फोन लागेल का? फोनचाही दोष नाही, नंबरचाही दोष नाही, कार्डाचाही नाही दोष. कशाचा दोष आहे? आपण चार्जिंग केली नाही, आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चार्जिंग केली नाही, आपण त्याला काय केलं नाही? चार्ज केलं नाही, त्याला रेंज मध्ये ठेवलं नाही. हा आपली चुकी ना की त्या मंत्राची चुकी. मग त्याच्यासाठी चार्ज करणं. बरं, मोबाईल म्हणतोय आता मला वेळच नाही, मला अतिशयच काम आहे, मला काय तू चार्जिंगला लावू नको, असं म्हणून चालतं ना. जसं हे जीवनात चालत नाही तसं तेही जीवनात चालत नाही. गुरु केला तर त्याला वेळ देणं गरजेचं आहे. रिचार्ज. रिचार्ज कधी असतो? वर्षातून एकदा, गुरुपौर्णिमेला. मग कुणी 19 रुपयाचा मारते, तांबे देते लोखंडाचा, कुणी 250 रुपयाचा मारते, चांदीचा तांबे देते, कुणी 1 वर्षाचा मारते, काय सोन्याची अंगठी असली तर मारून जातो 1 वर्षाचा. रिचार्ज गरजेचा आहे, अतिशय गरजेचा आहे. लोक म्हणतात गुरुतत्वी माणसाने, संन्याशा माणसाने त्या ठिकाणी पैसे घेत नाही. महाराज लोक कसं काय पैसे घेतात, कसं काय घेतात? महाराजांनी येणं चुकीचं आहे, पण आपण देणं चुकीचं नाही. एक लक्षात घ्या, महाराजांनी घेतलं तर महाराजांना दोष आहे, पण तुम्ही दिलं तर तुम्हाला दोष नाही ना. महाराज तिकडे त्याचं उद्या ना काय, माणसाला द्यायचं नाही, हे काय सांगता? रिचार्ज शिवाय अर्थ नाही. गुरु आज नाही, ही परंपरा अनादी पूर्वीपासूनची परंपरा आहे. गुरुकडून विद्या शिकलं की तो जे मागल ते दानात त्याला देणं, त्याला गुरुदक्षिणा म्हणतात. ही गुरुदक्षिणा शब्द आज परवा आला नाही, हा अनादी काळापासून आलेला आहे. एक वेळेला अंगठा काढून दिला गुरुला, म्हणजे विद्या जी शिकली तीच काढून दिली गुरुला. इतकी निष्ठा गुरुप्रती पाहिजे. तर माणसाच्या जीवनामध्ये गुरुचं अस्तित्व काय? तर जे तुम्ही मंत्र करता, जे तुम्ही जप करता, जे तुम्ही पारायण करता, याच्यामध्ये काही चुका होत असतात. याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे की तुम्ही कुठल्या कुळातून आहात, कुठल्या संप्रदायातून आहात, तुमचा गुरु कोण आहे, मंत्राचा उपदेश कोणी केलाय, हे अतिशय गरजेचं आहे. घरामध्ये पंतप्रधानाचा फोटो ठेवून त्याच्या समोर बसून त्याच्या नावाचे 7 माळी जप, 11 माळी जप, 21 माळी जप करून पंतप्रधान घरी येत नसतो. नाही जप करून भगवंत येईल, पण कधी येईल? तो मंत्र ज्यावेळेस गुरु मुखातून आलेला आहे, गुरु प्रणित झालेला आहे, त्या मंत्राला काही अक्षर लागलेली आहेत, काही मकार लागलेली आहेत. ते ज्यावेळेस स्वीकार करतात त्यावेळेस तो जप केला की त्या जपाच्या पटीमध्ये ग्रहण काळामध्ये त्या दैवताच्या शक्ती भेट देतात, ही सत्य गोष्ट आहे. पण आपल्याला त्या ठिकाणी ते सहन करण्याची पात्रता आहे. तर गुरुच्या जीवनात महत्व काय? गुरु शिवाय काहीच नाही, गुरु शिवाय सुरुवात नाही. अध्यात्माची सुरुवातच गुरु शिवाय नाही, अध्यात्माची सुरुवातच गुरु शिवाय नाही. गुरु असल्याशिवाय सुरुवात होऊ शकत नाही, आणि गुरु असल्याशिवाय त्या देहाला शेवटही नाही. अहो, तो विल्हेवाट बरोबर लावतोय, तसं काय करायचंय, कुठला शिष्य कुठून आणायचंय, कुठं उचलायचंय, कुठं ठेवायचंय,
पण आपण त्याच्या तावडीमध्ये आपल्याला झोपून तर दिलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही सोपं गणित सांगतो, अँब्युलन्सचा नंबर माहितीये का तुम्हाला? काय नंबर आहे? 108 नंबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगितलं 108 नंबर आहे, मी जर म्हणलो मूर्ख माणसांनो 10 आकड्याचा नंबर वरून फोन लागतो, 10 आकडे दाबल्याशिवाय फोन लागत नाही. 108 काय 103 नंबर वरून फोन लागतो. आता तुम्ही मूर्ख कोण ठरेल, तुम्ही का मी? मग काही लोक म्हणतात गुरु मंत्र देताना आम्हाला हा मंत्र दिला, आम्हाला तो मंत्र दिला, गुरुने आम्हाला चुकीचं दिला. अरे मूर्ख माणसा, तुझ्या पात्रतेनुसार गुरु तुला देणार आहे. तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणजे तुला 108 द्यावं लागणार आहे. तू उठायला लागल्या तुला पोचवायचंय लवकर, 108 दिल्याशिवाय तू पोचणार कसा? मग गुरुला शिकू नको, गुरुने काय द्यायचं. माणसं काय करतात, निष्ठा ठेवतात पण गुरुवरती अविश्वास ठेवतात. 108 कुठे नंबर असतो का? 3 आकडे कुठे नंबर असतो का? अरे तू गुरु आहे, तू चेला आहेस, तू शिष्य आहे, तुझी अजून सुरुवात नाही कशातच बाळा. तुला काय द्यायचंय हे त्याला कळतंय, तुझी किती पात्रता आहे, तुझी किती कॅपॅसिटी आहे, तुझ्यात किती भरता येईल डाटा. तुझं मेमरी कार्ड 1 GB आणि तू म्हणतो 1 TB भरा, कसं झालं? अरे ब्लास्ट होशील नाही ते हँग होशील, मोबाईल हँग होतो साधा. माणसाचं काय घेऊन बसणार? माणसाची इच्छा असते मला पहिल्यांदाच तुळशीची माळ नाही, मला रुद्राक्षाची माळ करा. आता आमच्या 3 महिन्याची माळ आम्ही 3ऱ्या मंत्राला घालतो आमच्या शिष्यांना. तर आम्हाला असं मागच्या वेळेस म्हणजे नाही महाराज, आम्हाला पहिल्या वेळेस झाला. अरे ते सॉफ्टवेअर तुझ्या डाउनलोड तर झालं पाहिजे बाबा, नाही तर मोबाईल हँग झाला तर सगळं हँग. डाउनलोड व्हायला स्पेस तर केली पाहिजे. स्पेस म्हणजे काय? हे शहरातलं मटण माशी ती काढून टाकलं पाहिजे सगळं, त्याशिवाय स्पेस होणार नाही. स्पेस होत नाही तोपर्यंत नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड होणार नाही, डाउनलोड होणार नाही तोपर्यंत ऍप ओपनच होणार नाही ना त्या ऍप तुझ्यात. म्हणजे काय? संयम पाहिजे. संयम शिका. पहिल्याच वर्षी तुळशीची माळ, महाराजांनी तुळशीची माळ घातली तर त्या ठिकाणी त्याच्यात मनामध्ये शंका द्यायचं काम नाही, काहीच काम नाही की पहिल्या शिष्यांवरती जास्त प्रेम, दुसऱ्या शिष्यावरती जास्त प्रेम. हे बघा, प्रत्येकाच्या अनुभवाने, प्रत्येकाच्या सेवेच्या वेळेने, प्रत्येकाच्या कर्तृत्वाने तो माणूस मोठा झालेला आहे. त्याच्यावरती कुठलंही विशेष प्रेम कधीच नाही. दत्त महाराजांचं विशेष प्रेम फक्त भक्तावरती असतं. जो त्या इच्छेने त्याची भक्ती करतोय त्याच्यावरती त्याचं प्रेम नसतं. सांगण्याचं तात्पर्य काय, समजणं खूप सोपं आहे पण लोकांचं काय होतं, ज्या वेळेस आपण एखाद्याला गुरु करायला जातो किंवा गुरुस्थान देतो त्यावेळेस अजून एक असतं, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हा सवाल असतो. इतकी वर्षे खाल्लं आणि आता सोडलं, लोक म्हणतील अजून दातातून निघलं नाही, चालला मला घ्यायला, चालला बुका लावायला म्हणतात लोक. मला एक सांगा, तुमच्या गाडीच्या मागे कुत्रं लागतं? गाडीच्या मागे कुत्रं लागलंय का? लागलं असेल. तुमच्यातलं कोणी उतरून कुत्र्याला विचारलं की का भुकतोयस? विचारलं कोणी? मग का भुकणाऱ्यांना का विचारता? भुकणाऱ्यांकडे का लक्ष देता? भुकणं त्याचा धर्म आहे, चालू राहणं आपला धर्म आहे. आपण आपल्या आनंदात चालू राहावं, भुकत राहणं त्याचा धर्म आहे. तुम्ही कशाला लक्ष देता त्याच्या भुकण्यावरती? ह्या तत्वाने माणसांनी चाला. हे बघा, वेश्येला गुरु केलेलं, गुरुस्थान दिलं दत्त महाराजांनी का? एकदम मनात त्या ठिकाणी आलं की आपण करतोय हे चूक आहे आणि इथून पुढे बदललं पाहिजे. अखिलकोट ब्रह्मांडाच्या नायकांनी तिला स्वीकारले. अहो तुम्ही किती मटण खाल्लं असेल, खाऊन खाऊन किती बकरी खाल्ली असते, बैल तर खाल्ला नसेल, बरं खाल्ला असेल मी म्हणतो, एका बैलाच्या वरती कोणी खाल्लं नसेल, काय लागणार आहे? काय दत्तनाम घेरे, दत्तनाम घेरे, पापाचे ढिगारे बसणं होती. काय तुमचं एवढ्याशा पापाचं घेऊन बसणार? पण बदलण्याची इच्छा मनात निर्माण होणं हे महत्वाचं आहे. आणि तीच व्हायला अनेक जणांना प्रॉब्लेम येतो. नाही, घरचे काय म्हणतील, भावकी काय म्हणत, मावशी काय म्हणेल, मामा काय म्हणेल, याच्या पुढे माणसं जातच नाही. सांगण्याचं तात्पर्य, आपण जर चुकीचं काय करत नसेल तर समाज काय बोलतो याच्याकडे दुर्लक्ष 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 करा. समाज कधीच चांगलं चालू देणार नाही. तुम्ही जर दत्ताकडे जायला लागले ना, ते म्हणताना आपली अंबाबाई काळगोळ सोडली आणि कसं काय चालले. तुम्ही अंबाबाई काळगोळला गेले की ते म्हणतात की देवऋषांच्या कशाला नादी लागला, तुम्ही देवऋषाकडे जायला लागला ती असं बोलते, दत्ताला जायला लागला तसं बोलते. अरे समाजाच्या नादीच लागू नका, तो बोलण्यासाठीच त्याची उत्पत्ती आहे. आपल्या मनाला शांती कुठे भेटते ते बघायचं, त्या ठिकाणी आपला भाव ठेवायचा, विषय संपला.
एक, गुरुजीवनात का करावा? गुरुशिवाय सुरुवात नाही, गुरुशिवाय शेवट नाही, गुरुशिवाय मंत्र नाही, गुरुशिवाय व्यवस्था नाही, गुरुशिवाय बैठक नाही, गुरुशिवाय आधार कार्ड नाही, गुरुशिवाय पासपोर्ट नाही, गुरुशिवाय काहीच नाही, गुरुशिवाय रेंज नाही, गुरुशिवाय चार्जर नाही आणि गुरुशिवाय कार्डही नाही. म्हणून जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. अध्यात्मात आला तर माळ घेणं गरजेचं. मग काही जण म्हणतील आम्ही नामस्मरण करतो. नामस्मरणाचं काय? अगदी चांगले, नाम कधीच वाईट नाही. नाम घेणं, एखाद्या देवाचं नाम घेणं हे कधीच गैर नाही. जरूर घ्या, एक ना एक दिवस तुम्हाला तो येऊन भेटेल, 100% शाश्वती. ज्यावेळेस तुमची पात्रता होईल ना, गुरु तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला येऊन अनुभव देईल. तुमचा जर नामजप झालाय पण तो होत नाही, तेवढा आपला करंट बसत नाही त्या गोष्टीला, नाही बसत. तो जर आपली रेंज पुरत नाही तर काय करतो आपण? नेट चालवायचं असल्यावरती हॉटस्पॉट घेतो ना दुसऱ्याचा. अरे मग ह्या हॉटस्पॉट आम्ही बसलो वाटायला. जर तुम्हाला तुमची रेंज पुरत नाही, ठीक आहे, तुमच्या रेंजचा शोध तुम्ही जीवनात घ्या, पण हॉटस्पॉट घेऊन चालवलं करा काम. आणि हा हॉटस्पॉट म्हणजेच गुरु आहे. आणि त्याच्या ह्याच्याशिवाय बघा, एकदा हॉटस्पॉट घेतल्यावर सगळं डाउनलोड फास्ट मिळत, आपल्यापेक्षा फास्ट मिळत, दुसऱ्याच ओढायला लागल्यावरती फास्ट मिळत डाउनलोड. त्याचं कारण काय? ऑलरेडी त्याला रेंज चांगली असते. अहो तो गुरु आहे, तो रेंज म्हणूनच बसलाय, नाही तर तो बसलाच कशाला असतात? त्याला गादीवर दत्तगुरूंनी बसवलंय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कार्य आहे. एक, गुरु का करावा? पक्क डोक्यात बसलं, बसायला पाहिजे. दोन, गुरु का करावा? गुरु मंत्र काय आहे ते लक्षात आला. गुरु मंत्र म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा थोडक्यात भाषेत सांगायचं झालं तर नंबर जो तुम्हाला एका गुरुकडून मिळतो, त्या नंबरवरती तुम्हाला हातात जपमाळ घेऊन कंटिन्यू फोन लावत राहायचंय. एक ना एक दिवस तो भगवंत फोन उचलतो. आणि जर गुरुच्या अतिशय जवळ राहिला तर वशिल्याने तुझा तुम्ही डायरेक्टली त्या भगवंताला भेटायला जाऊ शकता. आता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतील अशी लोक इथं बसलेली, ओळखीने ते जाऊ शकतील मुख्यमंत्र्यांपर्यंत हळूच हळूच हळूच. कशाने जाऊ शकतात? वशिल्यानं. वशिल्यानं म्हणजे कुणाच्या तरी ओळखीनं जाऊ शकतात. ह्या देवाला भेटायला, अहो गुरुचरित्र दुसरा अध्याय, संदीपानं काशीमध्ये जाऊन विश्वेश्वराला पाणी घातलं नाही, मणिकर्णिकेत जीवनात आंघोळ केली नाही, फक्त गुरुची सेवा तिथे किती वर्ष केली? 21 वर्ष गुरुची सेवा केली. अहो तो विश्वनाथ पाण्यात उभा राहिला आणि म्हणाला बाबा तुला काय देऊ? म्हणजे गुरु सेवेत किती ताकद आहे बघा. ब्रह्मा विष्णू महेश हातबंद झाले, याला काहीतरी द्या, हा इंद्रपदाच्या प्राप्तीचा झालाय, एवढी गुरुची सेवा केली यांनी. बरोबर, गुरु तरी काय साधे होते का? ज्या गुरुला कुष्ठरोग झालता त्यांचे असे भरपूर शिष्य होते. एक गुरु होते, त्यांचे भरपूर शिष्य होते. ते म्हणाले आता मला कुष्ठरोग होणार आहे, 31 वर्ष माझा अंग सडणार आहे, तुमच्यातलं कोण माझी सेवा करेल त्यांनी सोबत चला. संदीपक नावाचा एक शिष्य गेला, काशीमध्ये गेला. त्याचं रोजचं काम काय? गुरुला स्वच्छ करणं, गुरुच्या अंगातले किडे गोळा करणं, गुरुचा कुठं पू झालाय तो पू काढणं, त्याला खायला देणं, प्यायला देणं, त्याची संडास धुणं, लघवी साफ करणं, हे काम. काशीमध्ये राहून 1500 मंदिर असून कधीही एका देवळात गेला नाही, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं नाही, गंगेचं स्नान केलं नाही. फक्त गुरु एके गुरु 31 वर्षानं स्वतः विश्वनाथ येऊन उभा राहिला. तुझी सेवा बघून मी प्रसन्न झालो. का? गुरु इतके तापट होते की जास्त भिक्षा आणली की म्हणायचे काय खाऊन खाऊन मारायचे का मला, कमी वाढली की म्हणायचे काय मला उपाशी ठेवून मारायचे का तुला, गोडाचा पदार्थ आणला तर म्हणायचे माझ्या पोटात जो पोट शिव होतोय तो अजून वाढवायचंय का तुला, गोड खायला घालून तुला. तिखट भिक्षा वाढली तर म्हणायचे मला जुलबावर बसवायचंय का तुला. असे ते गुरु होते, इतके कडक. अधिक भिक्षा आणली म्हणून ते रागवायचे, कमी आणली म्हणून पण रागवायचे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी गुरुची सेवा केली काशीमध्ये राहून. पर्याय काय? 31 वर्षानं ब्रह्मा विष्णू महेश तिघं पाण्यात उभे राहिले. काय? त्याच्यानंतर तो म्हणाला किती किती संदीपक असेल, माझ्या गुरुची मी परमिशन घेऊन आलो, काय मागायचे? गुरूंना गेला, गुरूंना म्हणाला अखिल कोट ब्रह्मांडाचे नायक ब्रह्मा विष्णू महेश पाण्यात उभे आहेत, विचारतायत की काय देऊ? मी तुमचा हा सगळा रोग निघून जाऊन आणि तुम्हाला मुक्तता मिळाली या रोगातून, मागा का? त्याचे गुरु काय म्हणाले, तुला काय त्रास होतो का माझी सेवा करायचा, म्हणून त्याच्याकडे देवाकडे मागायचं नाही. ते विचार करत गेलो, म्हणलं काही नको, आमच्या गुरूंचा काय आज मूड चांगला नाही, नका काय देऊ. ही निष्ठा गुरुप्रती होते. पर्यायी ते तिघही बघायला आले, कोणते महाराज आहेत नक्की. हा एवढी सेवा करतोय, काहीच घेईना, आम्ही द्यायला लागलो तरी घेईना, याचा गुरु पण असा कोण आहे की ब्रह्मा विष्णू महेशाला उभा करून तो बी काही घेणार.
ते सुद्धा महर्षी होते. आणि त्यानंतर त्यांनी आपलं मूळ रूप दाखवलं. त्यांना कुठलाही आजार झाला नव्हता, फक्त त्या संदीपकाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी यत्न केला होता. सांगायचं तात्पर्य, कार्ड, नंबर हे असं फुकट लगेच मिळत नसतं. त्यासाठी झिजावं लागतं. फोन असाच लागत नसतो, त्याच्यासाठी तितकं डायरिंग बसावं लागतं, तितके मिस कॉल त्याच्या डायरीमध्ये पडावे लागतात. त्यावेळेस त्याचा उद्धार होतो. आणि होतो म्हणजे होतोच. तर ते करण्याची तुमची ताकद हवी जीवनामध्ये. या कारणे आपल्याला गुरु हवा. आणि गुरु केला, हे बघा, दत्तगुरूने 24 गुरु केले, म्हणून आपण 24 गुरूंकडून माळ घालून घेणे ही चुकीची गोष्ट आहे. माझ्या जीवनात मी एकाच गुरुकडून माळ घातली. 11 गुरु मला अनुग्रह, मी 11 जणांकडून 11 गोष्टी शिकलो. 5 गुरूंनी मला पदरात घेतलं, पण माळ एकाच्याच नावाची मी घातली. त्याच्यानंतर मी कोणाकडून आजतागायत मंत्रही घेतला नाही आणि आजतागायत कोणाकडून माळही घातली नाही. मला एकाच गुरुनं माळ घातलेली. माझी जी मुंज झाली, ती मुंज सुद्धा माझ्या वडिलांनी जाणून माझ्या गळ्यात घातली. त्यावेळेसही त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी मंत्र कानात दिलाय. तर नाही, जे आपण शिकतो. माझ्या जीवनामध्ये मला अनेक गुरु मिळाले, ज्यांनी मला खूप जवळ घेतलं, त्यांच्या ठिकाणी मला संगोपन केलं, त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या, बोट धरून शिकवलं तसे शिकवल्या. त्या ठिकाणी माझं अर्पण दिलं, पण तत्व माझं सगळ्यांना मी एका तत्वात बघितलं. तसं 17 दरबार फिरू नका. 17 नवऱ्यांची मंगळसूत्र गळ्यात घालत नसतात. कुंकू आणि मंगळसूत्र एकाच नवऱ्याचं असते आणि ते एकाच नवऱ्याचं असावं. तर ती स्त्रीला पतिव्रता म्हणतात. त्या पद्धतीनं एका ठिकाणी भाव ठेवावा. जे होईल ते तुझ्या चरणी, जे होईल माझ्या नशिबात जे असेल त्याच्यात तू काय बदल करू शकला, ठीक. बरोबर, ह्याची काळजी कधी घ्यावी? गुरु करण्याच्या आधी घ्यावी. आपण एखाद्याकडून माळ घालणे, मंत्र घेणे, याच्या आधी या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी घ्यावी की तो व्यक्ती कसा आहे, किंवा त्याच्याकडून आपण माळ घ्यावा लागेल का, त्याच्याकडून मंत्र घ्यावा का. गुरु करण्याआधी 100 वेळा विचार करावा माणसाने, 100 वेळा. पण केल्यानंतर एकदा सुद्धा मनात शंका नाही. एक शंका अख्ख्या पुण्याला काढी लावते. गुरु बद्दल आलेली एक शंका समग्र पुण्याला काढी लावते. कारण गुरुच्या कडून देवाचा नंबर मिळेल, पण नंबर वरतीच विश्वास नाही, त्याचं अतिशय अवघड आहे. हा नंबर खरंच देवाचा आहे का, ही शंका अतिशय खराब आहे. ही तर अतिच खराब आहे. त्यापेक्षा तो नंबर नाही मिळेल बघा, पण मिळून तुमच्या मनात आलं की हा नंबर खरा असेल का, म्हणजे तुम्ही काय केलं? गुरुवरती अविश्वास दाखल केला. आणि गुरुवरचा अविश्वास सगळ्या दुर्बुद्धीचा आणि सर्व वाईटाचं कारण. सांगण्याचं तात्पर्य, पूर्वी ज्या वेळेस एखाद्याच्या अंगात यायचं तर त्याची गेंबाळ केली जायची, अजूनही होते. पूर्वी मंत्रही देत नव्हते, कानामध्ये फक्त फुकायचे 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 कानामध्ये. पण त्या फुकण्यामध्ये इतकी निष्ठा होती आणि फुकून घेणाऱ्यांमध्ये पण इतकी निष्ठा होती की त्याच्या फुकण्यावरती सुद्धा अंगाऱ्यातूनही कामं व्हायची. असेही अनेक लोक होऊन गेले. सगळेच फसवे नव्हते. त्या फुकण्यावरून म्हणजे मंत्र नाही, शब्द नाही, एक अक्षर बी नाही, कारण अनपढ होते, वाचता लिहिता येत नव्हतं. तर त्याला म्हणायचे पूर्वी कान फुकून घेणे हा शब्द होता. त्याच्यातून सुद्धा लोकांची कामं व्हायची का, फक्त निष्ठा गुरुवर होती. आजकाल मंत्र आले, भारी भारीतले मंत्र आले. आता ते इंस्टाला पण मंत्र आले, वशीकरण का मंत्र, अमक्याचा मंत्र, तमक्याचा मंत्र, एक धडाचा नाही. पण निष्ठा गेली, उपयोग नाही. निष्ठा गेली तर कितीही मोठा मंत्र असू द्या, उपयोग नाही. ज्याला दिलाय त्याच्यावरती निष्ठा असणं गरजेचं. हे जीवनात गुरुचं आपल्या कार्य आहे. असोत जीवनामध्ये कुठेतरी गुरुतत्व ठेवा. आणि अगदी बंधून ह्या डोळ्यानं तुम्हाला असा कुठलाही निर्मळ माणूस दिसला नाही जो तुम्ही गुरु करताल त्या योग्यतेचा आहे. बघा, तुमच्या पवित्र डोळ्याला एकही माणूस दिसला नाही की ज्याला आपण गुरुस्थान द्यावं. तर त्याला सरळ काय करावं, एक पवित्र तुळशीची माळ घ्यावी, ते चंद्रभागेमध्ये धुवावी, त्या पांडुरंगाच्या पायाला लावावी आणि आपल्या गळ्यात घालावी. रामकृष्ण हरी ओपन महामंत्र, आषाढी कार्तिकी वारी करावी, एकादशीचं पवित्र व्रत करावं. ज्याचं कोणी नाही त्याला पांडुरंग आहे. इतका सुंदर परमार्थ आहे. नाही सापडलं कोणत्या जगात कुणी, तो विठेवरचा पांडुरंग आला तो बिचारा काही मागतही नाही, रिचार्ज टाका म्हणत नाही. त्याचा रिचार्ज काय,
बाबा आषाढीला ये, रेंज मध्ये राहा, चंद्रभागे स्नान कर, एकादश कर, बस. रिचार्ज नाही असं नाही होत, पण त्याचे स्वरूप वेगळं. सांगायचं तात्पर्य, तो जर तुमच्याशी बोलला तर तुमचं भाग्यच मोठं. पण नाहीच काही जमलं, हा मार्ग अवलंबा. लुटले जाऊ नका, लुबडले जाऊ नका आणि भ्रष्ट होऊ नका. एक मी व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये गुरुमंत्र दिल्यावरती शिष्याला काही ठिकाणी दूध पाजण्याची प्रथा आहे, उष्ट दूध गुरुचं पाजण्याची प्रथा आहे, उष्ट गुरुचं खायला घालण्याची प्रथा आहे. ही प्रथा आहे, चांगली प्रथा आहे, वाईट काहीच नाही. पण एका गेनबाळीच्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं, तो गुरु त्याच्या शिष्याला मांडीवर बसून बियर पाजली. खोटं बोलत नाही, माझ्याकडे व्हिडिओ, मी दाखवू तुम्हाला, ज्याला नाही माहिती माझ्याकडे. बियर पाजली, बियर, आणि तो पाजून त्याला धामजी बाबाचा मंत्र दिला. आणि कोणी विचारलं तर म्हणजे नाही नाही, ती देवाला लागते धामजीला, त्याशिवाय मंत्रच बसत नाही. अरे देवाला लागती, त्या महादेवानं हलाहल नावाचं विष पेलं होतं. तू थायमिटाचे 2 तुकडे खावं, देवाची कुठं बरोबरी करतो, भगवंताची कुठं बरोबरी करतो. त्याने विष पेण्याचं सामर्थ्य, कंटाळत ठेवण्याचं सामर्थ्य इथून खाली येऊ दिलं नाही त्यांनी. तू करून दाखव बरं. माणसं इतकी भ्रष्ट झाली, माणसांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली की त्यांना समजनाच की आपण नक्की काय करतोय, कुठल्या मार्गावरती चालतोय. आपली बुद्धी जीवनात शाबूत ठेवावी, कुठल्या तरी ठिकाणाला आपलं गुरुस्थान द्यावं. गुरुशिवाय जीवनात मार्ग नाही, गुरुशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये प्रगती नाही. त्यामुळे आपलं गुरुस्थान द्यावं. बरं, जे आपले जुने शिष्य वर्ग बसलेले आहेत, शिष्य मंडळी आहेत, तर त्यांच्या आता सूचना देतो आणि आजचं प्रवचन थांबवतो. ठीक आहे. ह्या गुरुतीर्थाच्या प्रणित मधून जर तुम्हाला शिष्यत्व स्वीकारायचं असेल तर 9 नियमाचं पालन करावं लागतं. गुरुतीर्थाच्या माध्यमातून 3 वर्षापासून दीक्षा आपण देत असतो. यामध्ये प्रथम 2 मंत्र हे दैवताचे आहेत, 3रा मंत्र हा दत्त महाराजाचा आहे, तो 3ऱ्या वर्षी मिळतो माळ घातल्यानंतर. त्यामध्ये पहिल्या वर्षी तुळशीची माळ घातली जाते, त्यानंतर 3ऱ्या वर्षी म्हणजे 3ऱ्या मंत्राला, दत्त महाराजाच्या मंत्राला 3 रुद्राक्षाची माळ घातली जाते. याच्यामध्ये महिलांना रुद्राक्ष घालण्याची परवानगी आहे. शास्त्र सांगतं 2 मुखी रुद्राक्ष शिव आणि पार्वतीचं रूप आहे, म्हणून तो स्त्रीला वापरायला परवानगी आहे. अडचणीचा काळ पाळता तो रुद्राक्ष गळ्यात ठेवू शकता. पुरुषानं अखंड रुद्राक्ष धारण केला तरी चालतो. या ठिकाणी जर तुम्हाला शिष्यत्व स्वीकारायचं असेल तर आपल्याला 9 नियमाचं पालन करावं लागतं. ते 9 नियम मी सांगतो ते तुम्ही श्रवण करा. पहिला नियम, आपल्याला जो गुरुमंत्र दिलाय त्याचा 108 वेळा जप करायचा असतो. तो नित्य नियम आहे, रोज. जर काही त्यामध्ये अडथळा आला तर तो जप भरून काढायचा दुसऱ्या दिवशी. नियम दुसरा, गुरुचरित्र ग्रंथाचे निदान 5 तरी ओव्या आपल्या जीवनात रोज वाचाव्या. थोरले महाराज टेंबे स्वामी सांगायचे, गुरुचरित्राचा 5 ओव्या जरी वाचल्या तरी दैनंदिन जीवनात कमी पडणार नाही. म्हणून महिलांनी दिंडोर खेळत गुरुचरित्र, पुरुषांनी मूळ गुरुचरित्राच्या 5 ओव्या तरी वाचा. 1 अध्याय वाचला अतिउत्तम. नियम तिसरा, गुढीपाडवा ते होळी या मराठी वर्षामध्ये आपल्या कुलदैवत कुलस्वामिनीचा कुलोच्चार करावा. म्हणजे गुढीपाडव्यापासून होळीपर्यंत तुळजा भवानीचा कुलोच्चार, तिथं जाऊन ओटी भरणं, अभिषेक करणं. खंडोबाचा कुलोच्चार, तिथं जाऊन पायरीचं 5 नावाचं जागरण करणं, घरी आल्यावर तळी भरणं. हे कुलोच्चार तुमच्याकडून झाले पाहिजे. नियम चौथा, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, गुढीपाडवा या 3 प्रमुख उत्सवांना आपल्या गुरुस्थानी आपण भेट देणं गरजेचं आहे. नियम 5वा, वर्षातून 2दा गुरुचरित्राची पारायण दत्त महाराजांसाठी करावी. आपल्या राहत्या घरामध्ये वर्षातून 2 तरी पारायण गुरुचरित्राची झाली पाहिजे. आपल्या प्रगतीसाठी नवचंडी, रुद्र, दत्तयाग, लक्ष्मीनारायण याग, नवनाथ याग, गायत्री हवन यापैकी एक होम आपल्या राहत्या घरात किंवा तीर्थावरती व्हावा. ज्यांना घरात करता येत नाही, पैशाचा प्रॉब्लेम आहे, घरामध्ये होम करायला जागेचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना या ठिकाणी जो शिवयज्ञ होतो ते यज्ञाला येऊन बसलो तरी सुद्धा हा नियम पूर्ण केला जातो. प्रत्येक पौर्णिमेला किंवा महिन्यातल्या गुरुवारी आपल्या गुरूंच्या दर्शनाला जावे, गुरुस्थानी त्या ठिकाणी सेवा करावी. वर्षात 8वा नियम, वर्षातून एकदा नरसोबावाडी, गाणगापूर किंवा गिरनार या क्षेत्रातली एक तरी वारी करावी. म्हणजे या ठिकाणी वर्षातून एकदा आपण भेट द्यावी.
आणि 9वा महत्वाचा नियम, आपल्या हितासाठी गुरुंनी एखादी साधना सांगितली तर ती लगेच करावी. गुरुचे वाक्य अंतिम राहील हे ध्यानी असू द्यावे. हे 9 नियम आपण का केले? या प्रत्येक नियमामध्ये तुमचं एक एक दुःख घालवलेलं आहे. या प्रत्येक नियमामध्ये तुमची संकट दूर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या प्रत्येक नियमामधून तुमचं आयुष्य समृद्ध कसं होईल ह्यासाठीचे हे नियम आहे. आणि सगळ्यात महत्वाचे 2 नियम, मांसाहार मरेपर्यंत करता येत नाही, मद्यपान मरेपर्यंत करता येत नाही. हे 2 नियम आणि हे बाकीचे 9 नियम हे पाळून ज्यांना शिष्यत्व स्वीकारायचं ते व्यक्तींनी संपर्क करा. सोमनाथ मंडळी, विश्वास गवारे, अण्णा गवारे, रोहन दारवटकर ही शिष्य मंडळी जी जुने आहेत त्यांना तुम्ही नावं द्या. नावं दिल्याच्या नंतर गुरुपौर्णिमा आपल्या या तीर्थावरती पुढच्या गुरुवारी साजरी होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या. आपली गुरुपौर्णिमा गुरुतीर्थावरची रविवारी नाही. गुरुपौर्णिमा हा गुरुचा दिवस असल्या कारणे आम्ही आमच्या गुरुस्थानी गाणगापुरी असतो. त्या कारणे गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्या तीर्थावरती पुढच्या गुरुवारी होईल. गुरुपौर्णिमेचा अन्नदान कोणाला करायचं असेल तोही भाग सर्व पुढच्या गुरुवारी एकत्रित स्वरूपात या ठिकाणी होईल. अन्नदानासाठी कोणाला वस्तू द्यायची असतील, अन्यथा वर्गणी द्यायची असेल, त्यानं गुरुपौर्णिमेच्या नावे पावती करून ती देऊ शकता. ते अन्नदान येणाऱ्या गुरुवारी म्हणजे 25 तारखेला तीर्थावरती होणार आहे. दुपारी 12ची आरती, त्यानंतर 1:30चं प्रवचन, त्यानंतर ओलांडा, हे सर्व कार्यक्रम आहे त्याप्रमाणे होऊन 3 वाजता होम होतो. त्या होमाला ज्या लोकांना शिष्यत्व स्वीकारायचे किंवा ज्यांना माळ घालायची त्या ठिकाणी त्यांचा होम त्या ठिकाणी होतो. होम झाल्याच्या नंतर गुरुमंत्र दिला जातो. तो गुरुमंत्र गुप्त स्वरूपात असतो. प्रत्येकाला तो वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गुप्त स्वरूपात दिला जातो. तो गुरुमंत्र दिल्याच्या नंतर गुरुचं पाद्यपूजन होतं. पाद्यपूजन झाल्यानंतर महाप्रसाद होतो. तो गुरु पौर्णिमेचा जो होम आहे तो पुढच्या गुरुवारी दुपारी 3 वाजता, गुरुदीक्षा 4 ते 7 वाजेपर्यंत, 7 ते 8 पाद्यपूजन आणि 8च्या पुढे महाप्रसाद असा कार्यक्रम पुढच्या गुरुवारी आपल्या तीर्थावरती आयोजित आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी या ठिकाणी सकाळी 9 वाजता आरती, संध्याकाळी 9 वाजता आरती, ह्या 2 आरत्या या ठिकाणी आहेत. दर्शनाला जरूर येऊ शकता, हरकत नाही. परंतु कार्यक्रम आपला संपूर्ण हा गुरुवारी आहे. ज्यांना टोकन हवे आहेत त्यांना पुढच्या गुरुवारी सकाळी 9 ते 10 या 1 तासाच्या वेळामध्ये टोकन गुरुतीर्थावरती दिले जातील पुढच्या आठवड्यासाठीचे. येणाऱ्या गुरुवारी सकाळी 9 ते 10 या वेळात टोकन मिळून जातील. त्याचा सुद्धा होम होईल. त्या होमामध्ये ते झाल्यानंतर तुम्हाला टोकन मिळून जातील. अशा पद्धतीनं जीवनात गुरु करावा, हे गुरुचं महत्व आहे.